हाय एव्हरीवन, नमस्कार. श्रीशाच रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचे चिकन, झणझणीत चिकन आणि रस्सा आणि सुके चिकन. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, एक टोमॅटो घातलाय. कांदे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे. एका कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. कढईमध्ये टाकून तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. गरम मसाला आहे तो थोडा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटोची प्युरी, खोबरे लसूण काढून घेतले आपण. आता आपण 1 किलो चिकन घेतले. चिकनला आपण आता वॉश करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपण 2 वेळा चिकन वॉश करून घेतले. आता चिकनला आपण हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेऊयात. मॅरिनेट करताना नमक जास्तच घालायचे. आता एक कढाईमध्ये तेल टाकूयात. तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकताय कांदा आपण व्यवस्थित आता परतून घेऊयात गोल्डन कलर येईपर्यंत. त्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊयात. परत एकदा चिकन व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता आपले चिकन व्यवस्थित बॉईल झाले. जास्त पण बॉईल झाले नाहीत, व्यवस्थित एकदम परफेक्ट बॉईल झाले. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि पाणी टाकून घेऊयात चिकन शिजण्यासाठी. आणि वरून झाकून ठेवूयात. आता परत एका कढईमध्ये ऑइल टाकूयात. ऑइल गरम झाले की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊयात. नंतर त्यामध्ये खोबरे लसूण पेस्ट टाकून घेऊयात. मसाला व्यवस्थित भाजून घेऊयात एकदा.
तुम्ही बघू शकता आता मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यामध्ये महाराष्ट्रीयन काळा मसाला टाकूयात। परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामधील थोडा मसाला आपण करीसाठी काढून घेऊयात। आणि राहिलेल्या मसाल्यात सुके चिकन टाकून व्यवस्थित परतवून घेऊयात। तुम्ही बघू शकताय आपले चिकन आता व्यवस्थित परतून झाले। आता आपण किचन गार्डन मधली फ्रेश कोथिंबीर घेऊयात। फ्रेश कोथिंबीरीने एक वेगळीच टेस्ट येते चिकनला। कोथिंबीर आता आपण बारीक चिरून घेऊयात। बघू शकता कोथिंबीर चिरले। आता वरून चिकन वरती घालूया। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।